नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि मराठमोळा संस्कृतीचा साज चढवलेल्या जिजाऊंच्या लेकींनी टाळ्यांच्या कडकडाटात, जयघोषात आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा बुधवारी मध्यरात्री अभूतपूर्व उत्साहात पार पडला। नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि मराठमोळ्या संस्कृतीचा साज चढवलेल्या जिजाऊंच्या लेकींनी चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊंचा, झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा हे पाळणा गीत गाताच संपूर्ण परिसर शिवमय झाला। टाळ्यांचा कडकडाट, जयघोष आणि भक्तिभावाच्या वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा बुधवारी मध्यरात्री अभूतपूर्व उत्साहात पार पडला। या शिवपाळण्यातून हिंदवी स्वराज्याचं भावविश्व उलगडल्यानं हजारो शिवप्रेमींच्या अंगावर रोमांच उभं राहिलं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हा भव्य पाळणा सोहळा आयोजित करण्यात आला होता। रात्री 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या या कार्यक्रमासाठी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमधून हजारोंच्या संख्येनं माता भगिनी उपस्थित होत्या। नऊवारी साडी, पारंपरिक अलंकार आणि सांस्कृतिक वेशभूषेमुळं संपूर्ण परिसरात मराठमोळ्या परंपरेचं दर्शन घडलं। अभूतपूर्व अशा दिमाखदार आणि उत्साही वातावरणात तसंच टाळ्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। भव्य दिव्य अशा पाळणा सोहळ्याला देवकी रत्नाकर हडपद, रेखा शावरेप्पा नावी, रत्नाबाई बाबूराव चांदोडे, सुषमा दत्तात्रय माने या शहीद जवानांच्या वीरमाता आणि पत्नींच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला जिजाऊ वंदना आणि नंतर शिवरायांची आरती म्हणण्यात आली। पाळणा सोहळ्याप्रसंगी महिलांनी फुगडीचा फेर धरून आनंद व्यक्त केला। मध्यवर्ती शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीनं यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष कैलासवासी मुरलीधर घाडगे यांच्या पत्नी तथा माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे, माजी ट्रस्टी सदस्य कैलासवासी अर्जुनराव सुरवसे यांच्या पत्नी यशोदाताई सुरवसे, कैलासवासी धर्मा भोसले यांच्या पत्नी सीताबाई भोसले, कैलासवासी विजय फुटाणे यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका लता फुटाणे, ट्रस्टी सदस्य शिवाजीराव घाडगे यांच्या पत्नी सरोजिनी घाडगे, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या पत्नी मंगला कोल्हे यांच्यासह लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन यश मिळवणाऱ्या सोलापुरातील संजीवनी ज्योतिराम भोजने, सरोजिनी ज्योतिराम भोजने, अमृता ब्रह्मदेव ननवरे यांनीही पाळणा सोहळ्यात सहभाग घेतला। हा पाळणा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष जयवंत सलगर, कार्याध्यक्ष उत्तरा बर्डे बचुटे, कृष्णा सुरवसे, अनिरुद्ध पाटील, नामदेव पवार, रमेश जाधव, किरण भंडारी, संतोष जाधव, ब्रह्मदेव पवार, संजीवनी मुळे, चारुशिला जगदाळे, पुरुषोत्तम बोबडे, अंबादास सपकाळ, संदीप काशीद, सुजित चौगुले, लक्ष्मण भोसले यांच्यासह श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, विनोद भोसले, दिलीप कोल्हे, प्रभाकर रोडगे, ज्ञानेश्वर सपाटे, विवेक फुटाणे, राजाभाऊ काकडे, रवी मोहिते, देवीदास घुले, सचिन स्वामी आदींनी परिश्रम घेतले। पाळणा सोहळ्याचं धावतं समालोचन श्वेता हुल्ले यांनी केलं। डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या या भव्य दिव्य पाळणा सोहळ्यापूर्वी प्रांजल शिंदे यांनी पोवाडा सादर केला, तर सिंहगड कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पथकानं शिवराज्याभिषेकाचा सोहळा आणि शिवगाथा सादर करून शिवरायांचा इतिहास उलगडला। पाळणा सोहळ्यासाठी व्यासपीठ विविध आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं। हा सोहळा पाहण्यासाठी जागोजागी LED स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती। आपल्या सोलापूर शहरामध्ये अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी शिवजयंती साजरा केली जाते आणि माझं या ठिकाणी भाग्य आहे, मी महापौर आहे
आणि महापौरच्या माध्यमातून मला या ठिकाणी महाराजांचं दर्शन लाभलं. मला महाराजांच्या या ठिकाणी सोहळा पाहता आला. हे माझं मी भाग्य समजतो. आणि सोलापूर शहरवासियांना आपले महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूरमध्ये ऐतिहासिक असा पाळणा सोहळा आज 12 वाजता इथे संपन्न होत आहे. आम्ही सोलापूरकर म्हणून स्वतःला खूप भाग्यवान समजतो की महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात छत्रपतींची शिवाजी महाराजांची जन्म जयंती इथे साजरा केलं जातं, पाळणा सोहळा साजरा केला जातो. आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक महाराजांचे प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इथे एकत्र येतात. जिजाऊ माता आणि शिवाजी महाराजांचं दर्शन करून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि सोलापूरकरांच्या वतीने आपल्या सर्वजणांना सांगतो की महाराजांनी दाखवलेल्या मार्गावरती सुशासन आणि स्वराज्य टिकून ठेवण्यासाठी आज आपण जे स्वराज्य मोकळ्या वातावरणात श्वास घेतो हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळं श्वास घेतोय. त्यांची प्रेरणा घेऊन तरुणांनी आणि पुढे महाराष्ट्राची वाटचाल सुरू ठेवावं यासाठी मी सोलापूरकरांना महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोलापुरातील पाळणा उत्सव हा केवळ सोलापूर जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानमध्ये सर्वात विशाल असा सोहळा खऱ्या अर्थानं लोकोत्सव बनलेला आहे. आज जर आपण बघत असाल तर नजरेला मावणार नाही एवढी गर्दी मातृशक्ती आज इथे प्रकटली आहे. आणि मनापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पाळण्यानिमित्ताने पूर्ण सोलापूर शहर, मला वाटतं की सोलापूर शहराचा हा आदर्श पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे. या निमित्ताने जी लहान लहान बाळं मातृशक्ती घेऊन आली आहे त्यांच्या कोवळ्या मनावरती शिवाजी महाराजांचं सॉफ्टवेअर खऱ्या अर्थानं ब्रेनमध्ये रुजणार आहे. आणि शिवचरित्र असंच बालपणी रुजत गेलेलं खऱ्या अर्थानं आचरणात येईल म्हणून मी मनपूर्वक या सोहळा समितीचं आभार व्यक्त करतो, कौतुक करतो. मला अतिशय आनंद वाटायला बघतो की हा आगळा वेगळा कार्यक्रम हा एक दिवस नाही ते पूर्ण रोजचं रोज व्हायला पाहिजे सोलापूर शहरामध्ये. आणि आज खरं बघतो की खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांनी जे एवढं मोठं इतिहास घडवलं त्या इतिहासाला लोकांनी जे पाळूनसानी जे शिवाजी महाराजांचं एक ऋण फेडण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबलेलं आहे. आणि हा पाळणा कार्यक्रम या ठिकाणी अति आनंदाने अति सुंदर झाल्याबद्दल मी प्रभाग 15च्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करते. आज त्यांचा हा सोलापुरातला हा नयनरम्य सोहळा आहे. न भूतो न भविष्यती असा हा नयनरम्य सोहळा पार पडलेला आहे. आज हा सोलापुरासाठीच नाही तर हा देशभरासाठी हा आमचा आदर्श आहे असं म्हणण्यास हरकत नाही. जे सगळे शिवप्रेमी आहेत आणि सगळे माता भगिनी आहेत हे महाराजांच्या प्रेमापोटी आज रात्री 12 वाजता सर्वजण पाळणा सोहळ्यासाठी इथं उपस्थित राहिलेले आहेत. त्यामुळे हा जो नयनरम्य सोहळा आहे त्या महाराजांच्या चरणी आम्ही अर्पण करतो.